संमोहनाच्या विविध पातळ्या आणि त्यासाठी करावे लागणारे प्रयत्न किंवा ती प्रोसेस, यात हाताच्या मधल्या बोटाचं काही महत्त्व आहे का? एनी लॉजिक बिहाइंड दॅट प्रोसेस हा मला पडलेला एक प्रश्न आहे, पण उत्तर मला सापडलेलं नाहीये. हेच मधलं बोट तो मधाच्या बाटलीत देखील बुडवायचा आणि स्त्रियांनाच नाही तर काही पुरुष भक्तांनाही चोखायला सांगायचा, असा दावा खुद्द बोट चोखलेल्या एका भक्तानं ऑफ द रेकॉर्ड पत्रकारानं सांगितलं. यातून त्याला कोणता अघोरी आनंद मिळत असावा याबाबत मला तरी कुठलीच टोटल लागत नाहीये. बाबांचं मधलं बोट कुणी धरलं कुणी चोखलं. आता माझ्या या वाक्याचा दादा कोंडके स्टाईलनं डबल मिनिंगवाला अर्थ काढू नका बरं का. कारण बाबाचं मधलं बोट हे सध्या जबरदस्त गाजतंय. अनामिका मधलं बोट. मुळातच या प्रकरणाचा तपास सुरू झाल्यानंतर काही ऑफ द रेकॉर्ड गोष्टी या ठराविक पत्रकारांनाच कळवल्या जात आहेत आणि त्यातल्या त्यात कोणत्या गोष्टी बाहेर काढायच्या हे सिलेक्टिव्हली ठरवलं जात आहे. मीडियावर एक प्रकारची अघोषित सेन्सॉरशिप लादलेली असताना काही चॅनल्स मात्र भोंदूबाबाचे प्रचंड अनाकलनीय, विचित्र आणि हिडीस असे कारनामे जगापुढे आणत आहेत. बाबाचं मधलं बोट याचा खरंच दुसरा तिसरा कुठला अर्थ काढू नका. कारण फेसबुकवर एक डॉक्टर आहेत, फेमस डॉक्टर आहेत ते, त्यांच्या मते बाबांचं मधलं बोट हे भलतंच आहे. ते नको त्या ठिकाणी फिरतं, नको त्या ठिकाणी मग ते गैरसमज होतो. त्यामुळे विषय फारच छोटा आहे. हा बाबा म्हणे गुंगीचं औषध पाण्यात किंवा शीतपेयात मिसळून द्यायचा आणि मग ते प्यालेल्या बेशुद्ध पडलेल्या महिला त्यांच्यावर तो अत्याचार करायचा. त्या गोष्टींकडे नंतर येतो. आधी बाबाच्या मधल्या बोटाबाबत मला जी गोष्ट समजली ती सांगतो तुम्हाला. शीर्षकामुळे तुमचा गोंधळ उडालेला असेल, कदाचित अश्लीलही वाटलं असेल शीर्षक, म्हणून तो विषय आधी संपवूया. तर मला माझ्या नाशिकमधल्या काही पत्रकार मित्रांकडून किंवा शोध पत्रकारिता करणाऱ्या किंवा RTI ॲक्टिव्हिस्ट असलेल्या, विसल ब्लोअर्स असलेल्या, थोड्याशा जगावेगळ्या असलेल्या लोकांकडून बरीचशी माहिती मिळाली. आता ती सगळी माहिती अशी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जगासमोर आणण्यासारखी नाही. त्याला काही विधिनिषेध आहेत, ते मला पाळणं गरजेचं आहे. मला कळलंय, माझ्यापुरतं ठीक आहे आणि ते कोणासमोर बोलणंही उचित नाही. पण तरीसुद्धा काही गोष्टी अशा आहेत ज्यावर बोलावं लागतंय. तर ही जी काही धक्कादायक गोष्ट कळली आहे मला, की हा बाबा त्याच्याकडे येणाऱ्या महिला भक्तांना आपला जो उजवा हात आहे त्या उजव्या हाताचं मधलं बोट हे धरायला सांगायचा. त्यानंतर डोळे बंद करून जणू काही बोट पकडल्यानंतर त्या स्त्रीच्या शरीरात त्याने प्रवेश केलाय किंवा तो या कनेक्शनद्वारे तिच्या प्रारब्धात डोकावून पाहतोय असा आविर्भाव करत काहीतरी मंत्र पुटपुटायचा, काय काय सांगायचा त्या बाईला. त्यातच कदाचित मी कृष्ण होतो, तू राधा होतीस, गेल्या जन्मात आपलं प्रेम प्रकरण होतं, मग ते अर्धवट राहिलं आणि आता ते आपल्याला पूर्ण करायचं वगैरे काय बोलत असेल, सांगता येत नाही. संमोहनाच्या विविध पातळ्या आणि त्यासाठी करावे लागणारे प्रयत्न किंवा ती प्रोसेस, यात हाताच्या मधल्या बोटाचं काही महत्त्व आहे का? एनी लॉजिक बिहाइंड दॅट प्रोसेस हा मला पडलेला एक प्रश्न आहे, पण उत्तर मला सापडलेलं नाहीये. हेच मधलं बोट तो मधाच्या बाटलीत देखील बुडवायचा आणि स्त्रियांनाच नाही तर काही पुरुष भक्तांनाही चोखायला सांगायचा, असा दावा खुद्द बोट चोखलेल्या एका भक्तानं ऑफ द रेकॉर्ड पत्रकारानं सांगितलंय. यातून त्याला कोणता अघोरी आनंद मिळत असावा याबाबत मला तरी कुठलीच टोटल लागत नाहीये. पण घुमफिरके वापस त्या अत्याचारित पीडित महिलांच्या व्यथेकडे यावं लागतंय. मित्रो, सोशल मीडियामुळे अशा प्रकरणांमधल्या ऑडिओ व्हिडिओ क्लिप्स या सहजतेने लहान लहान पोरांच्या मोबाईलवरही फिरू लागतात. अशाच फॉरवर्डेड मेनी टाइम्स या सदराखालच्या 2-3 व्हिडिओ क्लिप्स माझ्याही पाहण्यात आल्या. असं काही मोबाईलवर आलं तर ते स्वतःही पाहायचं आणि गाव दुनियाला फॉरवर्ड करायचं, हा आजच्या युगातला सगळ्यात मोठा दुर्गुण आहे. ज्यानं मला या क्लिप्स पाठवल्यात त्याला मी विचारलं की तुला कुठून मिळाल्या या क्लिप्स आणि त्या मला का पाठवल्यात? तर कुठून आल्या हे काही सांगता येत नाही म्हणाल, कारण त्या फॉरवर्डेड मेनी टाइम्सवाल्या होत्या. बरं, मलाच का पाठवल्या? तर तो एवढा मोठा यूट्यूबर आहे, यावर एखादा व्हिडिओ करशील म्हणून पाठवल्या. अरे, या क्लिप्सवर कसला व्हिडिओ करायचा, हे उत्तर त्या समोरच्याचं. आपण पण कुतूहलानं नाही, पण नेमकं काय घडलं असावं हे पडताळण्यासाठी या क्लिप्स उघडून पाहतोच. आपण काय साधू संत नाही. मधल्या काळात मी सायकोलॉजीचा अभ्यास करत होतो. अनेक पुस्तकं वाचली सायकोलॉजीवरची. या नव्या विषयाच्या नादात 1-2 चांगले मित्र मला लाभलेत. त्यांचाही मानसशास्त्रावर गाढा अभ्यास आहे. त्यांच्याशी बोलल्यानंतर मला अनेकदा काही राजकीय घटनांचाही वेगळा अर्थ चटकन समजायला लागतो. अनेक राजकीय नेत्यांच्या चेहऱ्यावरच्या न वाचता येणाऱ्या रेषांमुळे त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय याचा जरी थांगपत्ता लागत नसला तरी थोडासा
मानसशास्त्रीय दृष्टिकोन वापरला ना तुम्ही, तर तुम्हाला काहीतरी अंदाज बांधता येतो. मानसशास्त्राचा आणि या भोंदूबाबाच्या मधल्या बोटाचा किंवा त्या 2-3 क्लिप ज्या आहेत, आज बाजारात फिरतायत, त्यातल्या कंटेंटचा काय संबंध, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर संबंध असा आहे, की त्या क्लिपमधल्या स्त्रीला आपण पीडिता म्हणणं चुकीचं ठरेल, इतकी ती महिला, ती स्त्री त्या कर्मकांडात स्वतःही स्वेच्छेनं सहभागी होताना दिसते. इथं कर्मकांड हा शब्द वेगळ्या अर्थानं घ्यावा. तुम्ही परत मला काहीतरी हिंदू विरोधी वगैरे बोलून मोकळे व्हाल, असेही मला ब्राह्मण विरोधी समजायला लागलेत लोक. असो, बासरी वादनाचा कार्यक्रम सर्रास सुरू आहे असं दिसतं त्या क्लिप्समध्ये. मग हे वादन कुठल्या गुंगीच्या अंमलाखाली चाललंय, हा प्रश्न पडतो. मग ह्याचा तपास केला तर स्पष्ट दिसतंय की नाही, सगळा व्यवस्थित शुद्धीतला कारभार आहे, म्हणजे सगळे शुद्धीत आहेत. आज हा व्हिडिओ शूट करेपर्यंत त्या भोंदू बाबावर 3 FIR दाखल झालेत सकाळपर्यंत, जे पीडित महिलांच्या तक्रारीनंतर गेलेत. ज्या 3 महिला आपल्यावर संमोहनाचा प्रकार करून किंवा गुंगीचं औषध पाजून अत्याचार केला गेलाय असं म्हणतायत, त्यांच्या जेन्युइन कंप्लेंट्सवरून बाबाला बलात्काराची कलम लावावी लागली. पण जवळपास 58 ते 60 इतर क्लिप्समध्ये एखाद्या पॉर्न फिल्मसारखे जे उद्योग सुरू आहेत, त्यातल्या सहकलाकारांचं काय, त्यांचं त्या फिल्ममधलं कॉन्ट्रीब्युशन हे काय ॲक्टिंग होतं, अभिनय होता? त्याच महिला कलाकार वेगवेगळ्या फिल्म्समध्ये पुन्हा पुन्हा का दिसत आहेत? बाबा हा काय टार्झनची छठी अवलाद होता की काय, की मदनाचा पुतळा होता? या बायका ज्या सराईतपणे बाबासोबत अभिनय करताना दिसत आहेत, त्यांच्या इतर बड्या धेंडासोबतच्याही क्लिप्स असण्याच्या दाट शक्यता आहेत. किंबहुना या महिला बाबाच्या गँगच्या मेंबर्स असण्याची दाट शक्यता आहे. ही गँग महाराष्ट्रातल्या, मध्य प्रदेशातल्या आणि गुजरातमधल्या काही मोठ्या नावांसोबत कांड करून मोकळी झालेली आहेत. आणि असा संशय निर्माण होतोय, कारण काही गोष्टी तशाच पुढे येताना दिसत आहेत. बाबाच्या भक्तांची जर लिस्ट पोलिसांच्या हाती लागली किंवा जे काही फोटोज सापडलेत ना बाबांच्या भक्तांचे, त्या फोटोंमागची कहाणी जर नीट उलगडता आली तर एक मोठं सेक्स रॅकेट या बाबाच्या आश्रमातून चालवलं जात होतं का? आता आश्रम होता की त्याचं काय कसलं ऑफिस होतं ते कॅनडा कॉर्नरला नाशिकला? काय होतं काय तिकडे? या प्रश्नाचं उत्तर पोलिसांना सापडेल. किलोच्या भावात विकत आणलेले चिंचोके घासून त्याचे खडे बनवणं आणि मौल्यवान आणि चमत्कारी रत्न म्हणून लाखोंना विकणं हा बाबा. व्हायग्राच्या गोळीची पावडर करून पाण्यात मिसळून त्याचं शक्तिवर्धक गोष्णोजल हजारो रुपये लिटरनं विकणारा हा बाबा. IAS, IPS, सनदी अधिकारी, राजकीय नेते यांच्यासह हजारो एकर जमिनीचे सौदे करायचा हा बाबा आणि त्यात स्वतःही सहमालक बनायचा हा बाबा. तर हा बाबा भोंदू लबाड तर होताच, पण रिअल इस्टेटमधला कॉर्पोरेट दलालही होता का हो? राजकीय नेत्यांशी असलेल्या ओळखींमुळे बढत्या बदल्या करून देताना लाखोंचा मलिदा खाणारा हा बिचौलिया, चाकणकर, केसरकर यांच्यासारख्यांचा आध्यात्मिक गुरु होता. अशोक दत्तात्रय खरात नावाचा माणूस 10वीला नापास झालेला असला आणि या माणसाला इतर काही अवगत असो नसो, पण माणसाच्या मेंदूचा ताबा घेण्याची कला जरूर अवगत असावी. याचा अंकशास्त्राचा अभ्यास शून्य असेल, कारण हा 10वीला गणितातच नापास झाला होता असं समजतंय. पण याला मानसशास्त्र उत्तम जमत होतं, कारण हा कुणालाही आपलं मधलं बोट धर म्हटलं की धरायला लावायचा, मध लावून चोखायला द्यायचा. यातच सारं काही आलंय. मित्र, हे प्रकरण दिसतंय तेवढं सहज सोपं नाहीये. या बाबाच्या देवस्थानाला 2018 मध्येही युतीच्या सरकारकडून 1.5 कोटीचं अर्थसहाय्य मिळालेलं आहे. 2022 मध्ये महाविकास आघाडी सरकारने याला 43 किलोमीटर लांबीची जलवाहिनी मंजूर करून दिली होती. सरकारी खात्यांमध्ये याचं मधलं बोट लिलया फिरत होतं, याचीच ही पावती आहे. तेव्हा यात दोषी सापडेल तो मग भाजपचा असो की शिवसेनेचा, काँग्रेसचा आहे की राष्ट्रवादीचा, आणि केसरकर आहे की बच्चू कडू, सह्या करणारा मंत्री जयकुमार रावल होता की जयंत पाटील, कुणी का असेना, प्रत्येकाला एकच न्याय हा मापदंड लावून SITनं कारवाई करावी हीच अपेक्षा आहे. तुम्हाला काय वाटतं? काय करायला हवं या बाबाचं? कमेंट्स करून जरूर कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.